आहे ठीक वर घे काय झालं सगळं फुटकी सगळं वर नेम फोडू काही फोडा सगळं सगळं जा का सर घे फोडू दे सगळं फेक सगळं फेक काय ठेवू हा ये हा आता कशा लागली सोड की सगळ्या माणसा हा जेवायला लागली काय हा कशा पाहिजे जेवायला लागली सोड काय आयचं करून खायला येत या दुसऱ्या इच्छा पाचर आहे का काय हा ओ आज 10-11 दिवस झाला तुझ्या एक घास खाल्ला नाही आम्ही आणलेले गावाचं दळून आणताय चोंड देऊन खाताय ओ झालं का म्हणजे खायचं नाही माझ्या घरात हा ठीक आहे पाणी आणि राहा तोंडातला घास काढून घेतलाय विचार करायचा अरे घास आताशी घेतलाय वाट नाही नीट ठेवत घास काय खातील तू आज सुधीत आहे उतरली काय की आता लय रात्री म्हणत होती की पेल्यावर बोलायला येतंय सदीत दम नाही काय तू असं बोलायचंय हा माझी एकतर तब्येत नाही चांगली आज तुझ्या तब्येतीला काय झालं खाऊन पिऊन तुला हा अंग सोडून ताप यायला लागलाय खाऊन पिऊन का थंड वाजून यायला लागली काम पडतंय म्हणून तुम्हाला नाही बोललं तर का बोलता माझ्या सगळं तुम्हाला मी बोलली का मी तुम्हाला अगं तू ना बोलू नको पण कशाला राहते इथं मग कुठं जाय तुला बोलायची गरजच नाही ना जा की जात नाही तुझा बाज आहे काय करायचं ते करायचं जात नाही तुझा बाज आहे बा नांदत नाही तर मी नांदती बापाची काय गरज आहे जायची मी नांदती मी राहती हे सांगतोय तुझा बाप जाईल अजून सनाट पळत जाईल कुठं मध्ये निष्ठाप घेणार नाही थांबणार बी नाही दमलोय म्हणून तू मला शिकवू नको तुझ्यापेक्षा लय अक्कल आहे मला तुम्हाला मी काय त्रास दिलाय काय बोलली का काय आणा म्हणलंय का इथं जावं म्हणलंय का काय म्हणली काय तर म्हणली काय सुद्धा नाही वा माझ्या घरात करायचं नाही म्हणल्यावर मी बाहेर गेलो की करून खात कशी बसते हा आणि वरण लेकरांचं नाव सांगते अजून काय दिलं लेकरांनी तो करून बसते आपल्या प्रति चवी खाते आणि निवांत झाली परत ये उपाशी मर खा नाही तुझी तिकडेच घाल का तुमच्या तोंडात घास घालायचा का म्हणून बारकाय का तुम्ही बाबा ये बस मी भरवती म्हणायला बारकाय का बारकाय का मला तुम्ही तसलं सांगू नको बारकानं तुम्हाला मोठ्याचं काय खायचं पहिलं कळत नाही. घरातनं बाहेर हो आणि अजिबात काय चालू करायला नाही म्हणल्यावर तू 3दा सांग तसलं करू नको करणार नव तुम्ही लय महागात पडेल मग काय बघायचं मला काय महागाईत पडतंय मी करणार काय खाणार करणार लेकरांनी पण करून घालणार तुम्ही खावा नाहीतर उपाशी बसा तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही करा माझी काही आठवण तुमचं आहे जा कुठली माणसं आणायची तेवढ्या गोळा करून किती माणसांची गरज तुम्हाला आहे. तुझं काय आहे इथं मला नाही. तुम्हाला गरज आहे माणसांची कशाची गरज आणा गोळा करून माणसं तुम्ही तुझं काय आहे इथं हा? आहे काय तुझं तुम्हाला गरज आहे ना माणसाची तुझं आहे काय इथं सांग पहिलं सगळं माझंच आहे निघ बाहेर काय नाही उघड लागली काय माझ्या कराय सगळं माझं आहे कशाला आहे तुझं काय आहे हा त्या पिठावर कुठे वडाया बंद कर लय झालं तुझं झालं का बोलून झालं का बोलून सुना का अजून एवढं शिल्लक कसं आहे? बाकी आहे अर्ध्या डोक्याचं कोण अर्ध्या डोक्याचं आहे सगळ्याला कळतंय कोण आहे सरळ डोक्याचं अर्ध्या डोक्याचं सांगायचं काय गरज एकदा नाही. निघ म्हणल्यावर गपचिप मोकाट्याने निघायचं असतं काय एवढं बोलून घ्यायचं त्याला काय म्हणते ती माहित आहे ना मी कुणाच्या घरात जाऊन राहिली नाही बळच काय म्हणायला स्वतःच माझं घर आहे मी राहते कधी बांधलं तू का तुमच्या माग लागून आली नाही मी कधी बांधलं कधी बांधलं म्हणजे म्हणून म्हणलं माग लागून आली नाही तुमच्या तुझा घर कधी बांधलं माग लागून आली नाही प्रश्नाचं उत्तर द्या मी रिकामी नाही काय कुणाच्या माग लागून आली त्याच्या घरी जाऊन राहा तुम्ही जाऊ
तुम्ही नीट माझ्या बोलायचं, करू तोंडांना नीट बोलायचं. नाही तर बघ माझ्या नीट. पत्र्या संग जाबीन. पत्रच राहिलं एवढं, काय राहिलं नाही. नीट बोलायचं तोंडानं. काय तू देवानं तोंड दिलंय ना, नीट बोलायचं. सारखं नीट घरातनं बोलायचं बाहेर, म्हणजे घरातनं माग बाहेर. लागून आली, माग कुणाच्या माग लागून आली तू. ते डब मला काय म्हणताय घरातनं बाहेर निघ. मग निघ ना, माझं घरातनं करायचं. कुणाला बाहेर काढते ती माहिती आहे ना. किती करायचं, डोकं जरी फोडलं माझ्या पुढं तरी मी जाणार नाही. मी माझं का डोकं फोडू, तुझं फोडीन. माझं माझं घर माझं, जित्राबा माझी, रान माझं, जा सगळं घे तुला. सगळं माझं माझं सगळं. माझं. सगळं फुकाट घे. ह्याच्यावर परिणाम होईल, फुकाट घे सगळं. जा. परिणाम होईल. जा जा निघेत ना, मी जाते. पोटानं करू नको उगं माझ्या दारात. 4 माणसाला उगं तमाशा दाखवू नको. निघ तू इथनं. तमाशाचं कुणाला लाज वाटते? तुम्हाला लाज वाटते, मला नाही लाज वाटत. तमाशाच करतो ना त्याला लाज वाटली पाहिजे. बाबा आपण काय करला, जरा तरी लाजावं विसर. लगेच पळत पळत आपल्याकडे कशी येते. मला खाऊ. हा? 8-10 दिवस झालं मी खाल्लं नाही, तेव्हा नवऱ्याची काळजी आली नाही. नवरा कुठं खातोय, उपाची मरतोय, पळतोय कुठं. आता स्वतःच्या पोटाची काळजी लागली. हा? ए, टोपले बाहेर पळायला लागली काय आता? बस की वापरा धरून बाहेर तिकडे. ठेवू दे नीट नीट. अजिबात ठेवायचं नाही. माझ्या घरात असं तुमच्या कानावर नाचायला रिकामी नाही. तुम्ही म्हणाल तसं राहायला, म्हणाल तसं वागायला. कळलं का? नाचून दाखव कसं येतंय नाचाय बघू. आणि मी तुला नाचाय सांगितलं, तू बाहेर येऊन पहिलं नाही तर तुम्हाला सगळं दुसरं काही येतंय का नाही बघा, एवढंच येतंय. फेक. सगळं फोडा. वर घे, काय झालं? सगळं फोडते. सगळं वर नेम फोडू का हे? फोडा सगळं. सगळं. जा. कसं होतंय आता? लय फोडायचं आहे होय, फोड. तुलाच लय राग येतोय का? मी जिथं का बसून तिथं ताल करता, एवढं लक्षात ठेवा. मी स्वतःपणा किती का सर घे फोडू दे. सगळं फेक. सगळं फेक. काय ठेवू नको. हा ये. का आता कशा लागली? सोड घे. सगळ्या माणसा हा? धिंगाणा मस्त केलाय तुम्ही माझ्या आयुष्याचा. सगळ्या लागली का मला अक्कल शिकवाय इथं? कोणाला शिकवताय? सगळं चपटावून ठेवीन, तू मला सांगू नको. मस्ती लावली, मस्ती निसती. तुझ्या बाण का बांधलं होतं म्हणून फोडले तर वय हांड फिंड. हा पोकाडचा ताव येतोय काय? तुला धावतोच कसा येते? थांब आता. आज असं नाही, आता जाऊन दांडक घेऊन जरा टाकून येतो, मग तुला गड बघतो कसा येते. राहू दे तिथं. तुम्ही बेकार म्हणजे एकदम बेकार माणूस आहे. बोलण्याच्या मागचा सुद्धा नाही माणूस. सोड तिकडे. इतका बेकार माणूस आहे. खेळ किती करायचा असतो, स्वतःच्या घराचा खेळ करता लाज वाटली पाहिजे वैशी तरी. आ काय केलं हे घरात? अहो किती रात्र सण करायचं तुमच्या पुढं, किती डोकं फुटायचं उकुताला माझा. सगळं बाहेर फेकून देणार आहे, गोळा करून घेऊन जा. एक देखील घरात काय ठेवत नाही. आता मी तुझा आहे ना, गेला निघून. बोल जा. अजून काय काय आहे तुझं? हात लावायचा नाही. हात लावत नाही, नीट राहावा. अजून पण वेळ नाही गेली तर नाही. तडाख्यात चळी अजून करेल. पण वेळ गेली नाही. नीट राहावा, नीट राहावा. अजून पण वेळ गेली नाही.